हॅलो गाईज. सो मी आलेली. तू जान है अरमान है हालू मेरी नका. सांसों की पहचान है. काय उशीर झालं? काय करतोय? गुड मॉर्निंग, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि मी मेकअप वगैरे करून रेडी झालेली आहे जॉबला जाण्यासाठी. सो आता डबा वगैरे सुद्धा म्हणजे मी उठली तशी 6लाच. आवरताना टाईम होतोच, सगळ्यांना माहिती आहे. सो आता मी खीर बनवते, काहीतरी लागतं डब्याला. सो खीर बनवते आणि निघते जायला. बघूयात खीर कशी होतीये ते. उकळत ठेवले इकडे मी किंवा झटपट अशी, मला टाईम कमी आहे. सो बघू शकता, काय नाही, साबुदाणे आहे, साबुदाण्याची खीर. जे साबुदाणे खिचडीसाठी मम्मीने भिजत टाकलेले होते ते तसेच राहिलेले होते. सो मी विचार केला ते तसेच पडण्यापेक्षा आपण त्याचं काहीतरी बनवावं. आणि मला साबुदाण्याची खीर भरपूर आवडते. कमेंट करा कोणाकोणाला आवडते. त्याच्यामध्ये फक्त सिंपल मी पाणी टाकलं, 1 चमचा घी टाकला आणि साखर टाकली. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत. बस आता मी त्याच्यामध्ये दूध ओतते. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही ठेवायची. एकदम नॉर्मल अशी थिकनेस बघू शकता तुम्ही. ठीक आहे, झालंय आपली खीर बनवून. आहे का नाही एकदम झटपट. काल आम्ही फिरायला गेलेलो रात्री, कारण दोघांना टाइम भेटला. सो गेलो. तसं पण आम्हाला टाइम भेटत नाही दोघांसाठी. सो विचार केला की रात्र तर रात्र 10-11 वाजले तरी चालतील, पण आपण फिरायला जाऊयात. सो त्याचा व्हिडिओ सुद्धा आज अपलोड करू आम्ही. नक्की जाऊन बघा, खूप फनी आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तो मज्जा येईल तुम्हाला सुद्धा. आणि असेच व्हिडिओ करत राहू, बस दुसरं काय. राईस खीर सुद्धा बनवून रेडी आहे, बघू शकता. सो आता आपण टिफिन मध्ये भरूयात. डब्यामध्ये पण भरलेले आहे. आता आपण थोडं थंड करत ठेवू हिला. आणि मी तुम्हाला आता माझे टिफिन दाखवते, मी माझ्या टिफिनला काय काय घेऊन जाते. सो आपण बघूयात. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते एक एक करून. ह्यामध्ये माझी भाजी, ह्यामध्ये चपाती आणि ह्याच्यामध्ये हा माझा टिफिन. प्लस टिफिनची बॅग सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता आपण जॉबला जायला निघत आहोत. सो भेटू आपण संध्याकाळी. बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आता मी आलेलो आहे घरी कामावरून. मस्त फ्रेश वगैरे झालोय, नाश्ता वगैरे केलाय. आता आम्ही चाललो लोढात. का तर मम्मी सांगेल, मम्मीचं काहीतरी सामान आणायचं आहे. मम्मीला विचारू आपण का का आपण लोढात चाललोय. मम्मी का लोढात का चाललोय का? ऐ, लोढात का चाललोय? उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, थोडा सामान आणायला. बस तेवढंच? हा, आणि दुसरा हार फुलं गेलं काय, भाजी काय चला नाही. आम्ही आता निघतो लोढामध्ये जायला. गाडी काढतो, निघतो, पटकन जाऊन येतो. पुढचं आणि खूप काम बाकी आहेत, कारण की खूप 2-3 शॉर्ट्स व्हिडिओ, अजून एक व्लॉग एडिट करायचा आहे मला. तेवढं करेन मी. मग अपलोड पण करायचं आहे संध्याकाळी, कारण की वाईफ यायच्या अगोदर सगळं झालं पाहिजे. त्यानंतर पण आम्हाला थोडंसं शूट वगैरे करायला लागतं. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा. चांगलं वाटतं. जास्त नाही पण थोडा थोडा आम्हाला मोटिवेशन भेटते. छोट्या छोट्या गोष्टी, सबस्क्रायबर्स 1-1, 2-2 वाढत आहेत, प्लस व्ह्यूज वाढत आहेत. अशा गोष्टी आम्हाला होत आहेत आमच्यासोबत. मग आम्ही मेहनत करायला थोडासा आम्हाला मोटिवेट होतो आहे. त्या गोष्टी तुम्ही करा, आवडेल आम्हाला. चला भेटूया वाईफ आल्यानंतर. बाय गायज. तर आता खूप वैतागलोय मी व्हिडिओ एडिट करत होतो. म्हणजे अक्षरशः 2-3 तास झाले मी रूम बंद करून व्हिडिओ एडिट करत बसलो होतो. असे डोळे वगैरे सुजलेत माझे. आता टाईम झाला आहे वाईफला आणायला जायचा, तर निघतो मी. मम्मी जेवणाची तयारी चालली इकडे. जेवण पण ऑलमोस्ट झालेलं आहे. पसारा नको भाजी बनवली मम्मीने. कसली माहिती मशरूमची, चणा मशरूम.
टेस्ट करून बघतो कशी झाले. नॉनव्हेजची भाजी म्हणून मी एक नंबर भाजी झाली. काय बोलशील याच्याबद्दल? काय बनवणार? तुम्हाला काय आवडतं करतोय? हा? मम्मी काहीतरी वेगळा प्रकार करायला घेतलाय. काय रे? काय मला पण माहित नाही. काहीतरी करायचं मम्मी करते. डाळ शिजते. लच्छा पराठा बोलते नाही मम्मी लच्छा पराठा करायला घेतला काहीच. ठीक आहे, लच्छा पराठा करू दे मम्मीला. गाईज मी आता निघालोय वाईफला आणायला. ती निघाली आता सूचक नाक्यावरून. आता मानपाडा ऑटो पकडलो तर मी पण निघतो आता. टाइम तर झालेला आहे. चला आम्ही जेवलो आणि आजी पण जेवलो. चला मी आता निघतो. हॅलो गाईज, सो मी आलेली. हे काय होता? गाईज वैतागतील त्यांच्या. हंबरडा फोडला का काय तू? ऐकलं का तुम्ही? ऐकलं? चालू आहे ना? सो सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवून तुम्ही माझ्या तोंडावरून बघू शकता की मला किती झोप आले. ना आंघोळ करून आले. केस धुतले रात्री. हुशार मॅडम. ठीक आहे ना, सकाळी घाई गडबड होते, मग रात्री धुवून वगैरे अरे मग सेट ते वगैरे करून ती मस्त होती. रात्री तू धुतल्या ती ओली ओली केस घेऊन झोपणार तू? नाही सर्दी झाली मग? नाही, मी आता ती सेट करणार. ती सेट करून मस्त गुंडाळून उद्या ते कर्ल्स होते. तुम्हाला माहिती आहे. मुलींना सगळं माहिती असतं. तर ते जाऊ दे. आज माझ्यासाठी खास मशरूमची भाजी बनवलेली. मला फोन करून दाखवते विचारलं. त्यांना. व्हिडिओ आहे. हो का? सगळ्या भाज्या दाखवतात वाटतं तुम्हाला. काल लवंजरी बनवली त्याची पण रेसिपी मला सांगते डाळ मुंडी. रेसिपी नाही. मी त्या व्हिडिओ मध्ये डाळ मुंडी बोलले. हा, आणि यांनी सांगितलं हो इथं बनवले वजरी आणि मी बोलले डाळ मुंडी. मी सांगितलंच नव्हतं तुला. तू ठरवलं होतं डाळमुंडी डाळमुंडी. मी सांगितलंच नव्हतं तुला का डाळमुंडी कारण बनवायची. मला डाळ मुंडीच खायची होती. वजनी कशी होती मग? एक नंबर. या 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 मम्मी या या. सो आता आपण जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण आणि मला झोप आलेली आहे. नाही तुम्हाला काहीतरी बोललीस का मला रात्री गोड खायची क्रेविंग होते, मला काहीतरी म्हणजे घेऊन तुम्हाला ह्यांना दाखवायचंय का? यांना नाही तुला तुम्ही मला देऊ शकता ना. तुम्ही मला दिलं का नाही? दिलं मी. कुठे दिलं माझ्या हातात? तू उचलून इथे फेकून देस पैसे लागायला. हा, बघितलं नाही तू तेव्हा? मी नाही बघितलं. मला काय माहिती माझ्यासाठी आणलंय का कोण? कोणासाठी? ते बेडरूम मध्ये कोणासाठी असेल? मला नाही माहिती. माझ्या हातात जो देईल तेव्हा मला समजेल. तुम्ही माझ्या हातात द्यायला पाहिजे होतंस की तुझ्यासाठी आणलं म्हणून. तेव्हा का नाही दिलं मला ते सांग. का नाही दिलं मला? अरे मी रात्री देणार होतो ना तुला. रात्री म्हणजे आता काय मग? रात्र नाही तर मग काय? जेवल्यावर हे वाजले किती? किती वाजले ते? अरे तुझी जेवणानंतरची क्रेविंग आहे ना ती. क्रेविंग पूर्ण करण्यासाठी आणले ते. का आणलं पण? का? हा, खाण्यासाठी. तेच का आणलं? दुसरं का नाही आणलं? तुला आवडतं ते मला माहिती. सो गाईज आता आपण व्हिडिओला एंड करत आहोत. पण एंड करायच्या अगोदर मी माझ्या नवऱ्याला एक चॅलेंज देते. तो चॅलेंज एक्सेप्ट करून आणि तो पूर्ण करून आपण झोपणार आहोत. ठीक आहे? तर मी माझ्या नवऱ्याला सांगते आहे आता की माझ्यासाठी तू चांगली एक कविता बोलून दाखव ना. ते गाणं बोलून दाखव. चल, कविता जाऊ दे. कविता तुझा आणि कविताचा लांबचा संबंध आहे. मी उखाणा घेऊ शकतो. ओ माय गॉड, उखाणा लग्न आहे का? रात्री मला स्वप्नात बिप्नात यायचं उखाणा तुझा. अरे उखाणा म्हणजे मला मी जरा जोरात बोलत. माझ्या आवाज बघा. माईक बघा कुठं पडला. खाली पडला तुमचा माईक. म्हणून तर आवाज येत नाही. माझ्या लग्नातला उखाणा मी स्वतः लिहिला होता तो. हा, बोला मग. चला, न बघता बोला. थांब जरा, मला आता आठवत ते. काय उखाणा होतं जर मला आठवण करून दे ना. हा, उखाणा नका घेऊ. मी बोलली गाणं बोला माझ्यासाठी. गाणं बोला. चला, टाइम नाही आपल्याकडे. त्यांना पण झोपायचं, आपल्याला पण झोपायचं. स्पेशल सॉन्ग डेडिकेटेड टू माय वाईफ. ऐका का तुम्ही पण. तू जान है अरमान है हालू मेरे नका. सांसों की पहचान है, बस थोड़ी थोड़ी सी नादान है, ऐसा करेगी जो तुझे बोलेगी मैं वैसा करूंगा,
तेरी हर जिद को पूरा करूंगा. छोड़ो बाबा माफ करो हंस भी दो, मैंने दिल साफ किया कह भी दो. भांड नसती माझ्याशी तू विनाकारण. जान है अरमान है, माझ्यासाठी आहे. मेरे सांसों की पहचान है, बस थोड़ा थोड़ा सा नादान है, तेरे लिए मैं कुछ ऐसा करूंगी, छातीत तेरी कोणाली? हर जिद को पूरा करूंगी. छोड़ो बाबा माफ करो हंस भी दो, मैंने दिल साफ की कह भी दो. सो गुड नाईट. मी बोलली त्यांच्यासाठी. मी पण बोललो थोडं थोडं विसरलो पण मी बोललो. होतं कधी कधी असं माझं. सो चला, आजची गुड नाईट खूप छान झाली. सो बाय. गुड गुड नाईट. नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.